नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे तुळशी गावातील देवाच्या डोंगरावरती स्थित असलेलं स्वयंभू शिव मंदिर बघायला. उजवीकडे पाहताय तुम्ही, हे आहे काळकाई मातेचं मंदिर, जे NH66 हायवेच्या मधोमध स्थित आहे. आणि थोडं पुढे गेल्यावरती हे बघा, सिनेमॅटिक बस शॉट. पावसाळ्यामध्ये कोकण आणि कोकणामध्ये लालपरी हे अलगच कॉम्बिनेशन आहे. थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला तुळशी फाट्यावरून लेफ्ट घ्यायचं आहे. हा रस्ता पुढे विनेरेवरून महाडला जाऊन मिळतो. पूर्वी कशेडी घाटाला बायपास म्हणून हाच रस्ता वापरला जायचा आणि आजही काही मुंबईच्या एसट्या याच वाटेने जातात. आणि या रस्त्याने थोडं पुढे आल्यावरती हे बघा आपल्याला काय दिसलं. हे आहे नाथूनगर धरण. ह्या धरणावरती देखील आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे. आता आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया. आणि उजवीकडे तुम्ही लालपरीचा बस स्टॉप बघू शकता. तो आता पावसाळ्यात पूर्ण शेवाळाने कव्हर झाला आहे. ह्या निसर्गात बसची वाट बघणं एक वेगळीच मजा आहे. आणि आता आम्ही डोंगराच्या माथ्यावरती पोचलो आहे. तरी हा रस्ता बघा किती स्मूथ आहे आणि एकही खड्डा नाही आहे. आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात गाडी चालवणं म्हणजे एक अत्यंत निराळं सुख आहे. आणि आपण फायनली पोचलो आहे स्वयंभू शिवशंकर मंदिर, देवाचा डोंगर. इकडे मंदिरापर्यंत जायला मस्त जांभ्याच्या पायऱ्या बांधलेल्या होत्या. तर आपण आता आलो देवाचा डोंगर बघायला. इकडे वरती आल्यावरती वारा तर बवालाच सुटलाय भाई. असं वाटतंय की आपण देवाच्या नगरीत खरंच आलोय. हे बघा, निव्वळ सुख. हे जे सुख बघताना वारा सुटलाय ना, आणि तो वारा स्पर्श करतोय. एक नंबर आहे भाई, एक नंबर खरी. एकदम टॉपला आहे. आजूबाजूला काहीच याच्यापेक्षा उंच दिसत नाही मला. वाऱ्याचा आवाज येत असेल, माहिती नाही आणि आजूबाजूला बघण्याआधी आपण दर्शन घेऊया. डावीकडे एक झाड होतं, त्याच्यावरती झेंडा आणि त्याला पुजलेलं होतं. कदाचित निशाण असावं ते. आणि इकडे एक दगडाची मूर्ती. तर आपण आता आतमध्ये जातो. मंदिराच्या मंडपातून असा काही नजारा दिसत होता. मंदिराच्या समोर उभं राहून ऑपोजिट डायरेक्शनला बघितल्यावरती दिसणारा व्ह्यू आहे. हे मंदिराच्या मागच्या साईडचं दृश्य. हा समोर नाथूनगर धरण दिसतं आपल्याला. या जागेबद्दल सांगायचं म्हणजे हा डोंगर 4 तालुक्यांचा केंद्रबिंदू आहे. दापोली, खेड, महाड, मंडणगड आणि 2 जिल्ह्यांची सीमारेखाही, रत्नागिरी आणि रायगड. या डोंगरावरती 4 वाड्या आहेत आणि प्रत्येक वेगवेगळ्या तालुक्यात विभागलेल्या आहेत. इथे मुख्यतः धनगर समाज राहतो. डोंगराच्या मध्यभागी एक स्वयंभू शिवस्थान आहे. याच स्वयंभू शिवस्थानामुळे या डोंगराला देवाचा डोंगर असं म्हणतात. मंदिर अगदी साधं आहे, पण इथून दिसणारा चौफेर निसर्ग एकदम भारी आहे. आणि समोर बघा काय चाललंय.
इकडे एका साईडला ढगातून पाऊस कोसळतो आहे आणि त्याच्याच समोर ऊन पडलेलं आहे. तर आम्हाला नक्की सांगा तुम्हाला ही जागा कशी वाटली आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.